नागेवाडीत तणाव शिगेला। शेतकऱ्यांचा विरोध डावलून जादा पोलीस बंदोबस्तात ड्रोन सर्वेक्षणचा प्रयत्न। आत्मदहनाच्या इशाऱ्याने वातावरण तापले। शक्तीपीठ महामार्गाच्या प्रस्तावित प्रकल्पासाठी नागेवाडी येथे करण्यात येत असलेल्या ड्रोन सर्वेक्षणाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी पहाटेपासून तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झालेली आहे। शेतकऱ्यांचा तीव्र विरोध असतानाही प्रशासनाने मोठ्या पोलीस बंदोबस्तात ड्रोन सर्वेक्षण करण्याचा प्रयत्न केल्याने परिसरातील संघर्षाची परिस्थिती आता चिघळलेली आहे। मिळालेल्या माहितीनुसार पहाटे सुमारे 5 वाजल्यापासून शेकडो पोलीस कर्मचारी, अतिरिक्त पोलीस कुमक आणि ड्रोन सर्वेक्षण पथक नागेवाडी परिसरात दाखल झाले। काल झालेल्या ड्रोन सर्वेक्षणाला शेतकऱ्यांनी जोरदार विरोध दर्शवल्यानंतर प्रशासनाने अधिक बंदोबस्तासह आज पुन्हा सर्वेक्षणाचा प्रयत्न केल्याचे सांगितले गेले आहे। या कारवाई विरोधात संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी टोकाची भूमिका हातात घेत डिझेल आणि पेट्रोलच्या बाटल्या हातात घेऊन आत्मदहनाचा इशारा दिला। त्यामुळे परिसरातील वातावरण अधिकच तणावपूर्ण बनलेले आहे। गावात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आल्याने ग्रामस्थांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे। दरम्यान शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीचे निमंत्रक ॲडव्होकेट दीपक लाड यांनी प्रशासनाच्या भूमिकेवर तीव्र टीका करत सरकारवर हुकुमशाही पद्धतीने कारवाई केल्याचा आरोप केलेला आहे। त्यांनी सोशल मीडियावर प्रसारित केलेल्या व्हिडिओ संदेशातून नागेवाडी व परिसरातील शेतकरी, ग्रामस्थ आणि संघर्ष समितीच्या सदस्यांना तातडीने नागेवाडीत दाखल होऊन ड्रोन सर्वेक्षणाला विरोध करण्याचे आवाहन केले आहे। ॲडव्होकेट लाड यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करताना, ही लोकशाही आहे की हुकुमशाही? सरकारकडे पोलिसांची सेना असेल तर आमच्याकडे प्रति सरकारची तुफान सेना आहे। प्रसंगी रक्त सांडावे लागले तरीही बेहत्तर पण 1 इंच जमीन देणार नाही असा इशारा दिला। तसेच सर्व शेतकऱ्यांनी एकजुटीने संघर्ष सुरू ठेवण्याचे आवाहनही त्यांनी केले। शक्तीपीठ महामार्गाच्या प्रस्तावित ड्रोन सर्वेक्षणामुळे आणि मोठ्या पोलीस बंदोबस्तामुळे नागेवाडी परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले असून शेतकरी आणि प्रशासन यांच्यातील संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। मात्र या संपूर्ण प्रकरणाबाबत प्रशासनाकडून अद्याप कोणतीही अधिकृत भूमिका जाहीर करण्यात आलेली नाही। पहाटे 5 वाजल्यापासून नागेवाडीत शेकडो पोलिसांचा बंदोबस्त। शक्तीपीठ महामार्गासाठी ड्रोन सर्वेक्षणाचा प्रयत्न। शेतकरी हातात डिझेल पेट्रोलच्या बाटल्या घेऊन आंदोलनस्थळी। आत्मदहनाचा इशारा, परिसरात तणावपूर्ण वातावरण। ॲडव्होकेट दीपक लाड यांचा सरकारवर हुकुमशाहीचा आरोप। 1 इंच जमीन देणार नाही, शेतकऱ्यांचा निर्धार। ब्युरो रिपोर्ट, BBM न्यूज नेटवर्क। विरोधी आंदोलन अत्यंत भडकले। भाग्यनगर तालुका खानापूर शक्तीपीठ महामार्ग संघर्ष समितीच्या वतीनं आंदोलनाची ठिणगी पेटली आहे। पहिल्या दिवशी ड्रोन सर्वे हाणून पडला। दुसऱ्या दिवशी सुद्धा सकाळी पहाटे 5 वाजता 4 वाजता पोलीस आणि CRP अत्यंत म्हणजे अमानवी पद्धतीने, बेकायदेशीर पद्धतीने शेतकऱ्यांच्या शेतामध्ये ड्रोन सर्वे चालू होता। माता भगिनींनी या ठिकाणी प्रत्येक माता भगिनीच्या हातामध्ये डिझेलची बाटली आहे आणि हातामध्ये तिरंगा आहे। अत्यंत चांगल्या पद्धतीनं गांधीगिरी मार्गाने आम्ही अजूनही सांगतोय की या ठिकाणी ड्रोन सर्वे करू नका। आमच्या इंचभर जमिनीला धक्का लागला तर खऱ्या अर्थानं आमचं आंदोलन तुम्हाला परवडणार नाही। या व्हिडिओच्या माध्यमातून आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी, जिल्हा परिषद सदस्यांना विनंती करतोय, आज संध्याकाळी शक्तीपीठ रद्द करण्यासाठी प्रांत अधिकाऱ्यांनी तात्काळ बैठक घेण्याचं नियोजन आणि आश्वासन या ठिकाणी दिलेलं आहे। त्या पद्धतीने आमदारांनी, जे आमदार आहेत ते शेतकऱ्यांच्या पेक्षा आणि जनतेपेक्षा मोठे नाहीत, त्यामुळे प्रत्येक आमदारांनी या मिटिंगला हजर राहावं अशी विनंती करतोय। शक्तीपीठ आंदोलन हे तुमच्या सत्तेची मस्ती उतरवल्याशिवाय राहणार नाही, एवढा विश्वास आंदोलनकारांना निर्माण झालाय। 1 इंच जमिनीला जर तुम्ही धक्का लावला तर खऱ्या अर्थानं पोटतिडकीची भूमिका आम्ही घेऊ। खऱ्या अर्थानं हा संघर्ष सांगली जिल्हाभर पेटलेला आहे। रक्ताचं पाणी झालं तर या ठिकाणी मागं पडणार नाही, परंतु या ठिकाणी माता भगिनी
सकाळी 5 वाजल्यापासून या आंदोलनामध्ये चहाचा गोट सुद्धा घेतलेला नाही. आज दिवसभर आम्ही सगळेजण उपवासी राहणार आहोत. परंतु खऱ्या अर्थानं आमच्या भावनांचा जर तुम्ही विचार केला नाही, भावनांची चेष्टा केली, तर तुमच्या पायामध्ये पत्रे लावायला सुद्धा आम्ही मागे पुढे बघणार नाही. कारण तुमची पोलिसांची सेना असेल, आमची तुफान सेना आहे. याद राखा, इथे इंचभर जमिनीला धक्का लागला तर रक्ताचे पाठ वाहतील. माता भगिनींची संख्या बघा, माता भगिनींची प्रतिक्रिया तुम्ही घ्या. माता भगिनींना विचारा प्रश्न काय आम्हाला शक्तीपीठ नको आहे, आम्हाला शक्तीपीठ नको आहे, आम्हाला आमच्या जमिनी पाहिजे त्या. आम्हाला काही सरकारनं विकत दिल्या जाते जमिनी. आणि आजकाल शेतकऱ्याला कोणीही ही नाही, वाली नाही. आज शेतकऱ्यावरती नुकसान सगळ्या सरकारने शेतकऱ्याला फक्त मारायचं ठरवलंय. आजकाल जगायचं कशावरती? मुख्यमंत्री साहेबांना आमची पूर्ण कळकळीची विनंती आहे, शक्तीपीठ महामार्ग बंद करा. आम्ही देणार नाही जमिनी. या प्रशासनाची लागवडते आणि आम्ही एकटे मरणार नाही. आम्ही आत्महत्या केली तर मंत्री सगळ्यांनी घेऊनच मरणार आहे. आम्ही सांगली एकटे शहरामध्ये मरणार नाही. एका महिन्यात 100 खून होतात. तिकडे पोलीस वेळेत पोहोचत नाहीत, पण इकडे शक्तीपीठच्या माध्यमातून पहाटे 4 वाजता या ठिकाणी शासनाचा निषेध तर करतोय. परंतु माता भगिनीची आक्रमक प्रतिक्रिया बघून माता भगिनी आंदोलनात उतरल्यानंतर आमच्या सांगलीच्या वाघिणीची या ठिकाणी तुम्हाला आज आमदारांना आम्ही निवडून दिलंय. आज आमदार सुद्धा आमच्या शेतकऱ्यांच्या बाजूने नाही ते. आम्हाला आमदारांची बदली करायचं नाही. मग उद्या आमच्या दारात खानापूर, यायचं नाही. विटा DYSP, सांगली DYSP, तासगाव DYSP, सातारा DYSP, इस्लामपूर DYSP आता अनेक या ठिकाणी पिंजरे आणलेत. परंतु तुमच्या पोलीस स्टेशनची जागा सुद्धा कमी पडेल अशी या ठिकाणी भूमिका आहे. प्रांताधिकारी कडेगाव, प्रांताधिकारी विटा, प्रांताधिकारी तासगाव. अरे चाललंय काय? कुणासाठी चाललंय? शक्तीपीठ महामार्गात आमच्या जमिनी केल्यानंतर आमच्या मुलांचं भविष्य काय आहे उद्या? आमच्या मुलांची लग्न व्हायचं अवघड होतंय. आजकाल मुली करायच्या म्हटलं तर 7-12 बाबतीत तेव्हा मुली होय म्हणतात लग्नाला. रद्द करा, रद्द करा, शक्तीपीठ रद्द करा.